ते पहिलं समजून घेतलं. पण बायबलमध्ये भविष्य काळाची उदाहरण आहे. पवित्रात्म्याचं फळ तुम्हाला पाहायला मिळेल. गलती 5 अध्याय 19:30 पाहायला मिळेल. लूक 30 अध्याय 7 तुम्हाला पश्चातापाची फळं पाहायला मिळतील. आणि काही चांगली फळं आहेत, काही वाईट फळं देखील आहेत. काही वाईट फळं तुम्हाला पाहायला मिळेल. गलती 5 अध्याय 19 ते 31 देहाची ठरले आहे. पण देवाने आपल्याला काय कशासाठी निवडलेलं आहे? आपण चांगलं फळ द्यावं आणि आपलं फळ टिकावं यासाठी देवाने निवडलं. आणि त्यामध्ये देवाची योजना आहे की देवाला ती फळं पाहिजे तुमच्याकडनं. ती फळं तुमच्याकडनं पाहिजे. मग देवाने असंच नाही, झाड असंच नाही राष्ट्रमाळ त्या झाडाला देवाने असंच नाही ठेवलं. त्यामध्ये योजना आहे की तुम्ही फळ द्यावं. की ते फळ देवाला पाहिजे, मनुष्याला नाही. तुमच्या निवडी मागं, तुमचं सहल होण्यामागं, तुम्ही भविष्यावर विश्वास ठेवण्यामागं, तुम्ही इथं चर्चमध्ये येण्यामागं देवाची फार मोठी योजना आहे की तुम्ही फळ द्यावं आणि चांगलं फळ द्यावं आणि तुमचं फळ टिकावं. यासाठी देवाने तुम्हाला योजना आहे. आपण आपल्या मूळ घेऊया. मग काय झालेलं आहे? तो तिथं पाहायला आलेला आहे, पण त्याला फळ दिसलं नाही आहे. मग पुढे काय नंतर आपल्याला पूर्ण करूया. त्यामुळे तेव्हा त्याने बाळाला म्हटले, पहा मी आज 3 वर्ष या फळ पाहावयास येत आहे, परंतु मला काही सापडत नाही. तर ते तोडून टाका. भूमीला उगाच भाव तरी कशाला? तो जो स्वर्गीय पिता आहे त्याने हे द्राक्षमळा लावलेलं आहे आणि ज्याने त्या झाडाची निवड केलेली आहे त्याचं फळ स्वतःसाठी घेण्यासाठी खाण्यासाठी. तर तो त्या माळाला म्हणत आहे काय माळी काय त्याची राखण ठेवणारा, बरोबर, राखण ठेवणारा, त्याला पाणी घालायला, त्याला घर घालायला तो मी माळी पाहिला असतो. माझ्या माळी असतो तो माळाला म्हणत आहे हे झाड तोडून टाका, हे झाड तोडून टाका. त्या झाडाला मला काही तुम्ही 3 वर्ष किती 3 वर्ष मी फळ खाण्यासाठी तिकडे येत आहे, बघत आहे, पण त्याचं फळच मिळत नाही आहे. कशाला हे ठेवायचं? तोडून टाका. युहान 15 जो डाली मुझ में है और नहीं फलती, 15:2 जो डाली मुझ में है और नहीं फलती उसे वो काट डालता है, और जो फलती है उसे वो छांटता है ताकि और फल फले. दिलेलं आहे जे झाड फळ देत नाही ते मी तोडून टाकतो, बरोबर. आणि जे झाड फळ देतं त्याने अधिक फळ द्यावं यासाठी मी त्याला साफसूफ करतो. साफसूफ करणे म्हणजे काय? मशागत जे काय वाळलेलं झाड पान असतील ते काढणं, बरोबर. वाळलेलं पान असतील ते काढणं, किंवा जे काही समजा काहीतरी बुरशी चढलेली असेल किंवा काहीतरी रोग जळला असेल ते काढून टाकणं, बरोबर. आणि इथे आपल्याला दाखल्यामध्ये काय पाहायला मिळत आहे की मी आज 3 वर्ष झाले इथे येत आहे, पण हे झाड फळ देत नाही. आणि तो मला सांगत आहे हे तोडून टाका, त्याचा मला काय उपयोग नाही आहे. देवाचं निर्देश आहे जे झाड फळ देत नाही त्याच्या मुळाशी सुळाट ठेवलेली आहे ते तोडून टाकण्यात यावं. बाप्तिस्मा करणाऱ्या दिलेला आहे. मग काय होत आहे तर मग तेव्हा जे आपलं जे महत्वाचं वचन आहे जे आपण सुरुवातीला आहे ते येत आहे. तेव्हा त्याने मालकाला म्हणते त्या माळाने, आता माळी जो आहे ना, जो माळी त्या झाडाची देखरेख करत आहे, त्याची निगराणी करत आहे, त्याला पाणी घालत आहे, त्याला खत घालत आहे, त्याची काळजी घेत आहे, तो माळी आता त्या मालकाला म्हणत आहे, द्राक्षमळाच्या मालकाला धनाला म्हणत आहे, महाराज यंदाचे ही वर्ष ते राहू द्या, मी काय करेन? तो माळी म्हणजे कोण माहिती आहे? तो माळी म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त आहे. हालेलुया, हालेलुया. तो आपल्यासाठी मदतीची प्रार्थना करत आहे. लूक 15:2 तो आपल्यासाठी